आपण जेव्हा रात्री मोकळ्या आकाशाकडे पाहतो तेव्हा आपल्या डोक्यावर पसरलेलं हे अथांग विश्व ते नक्की कसं आहे याचा विचार मनात येतोच. हा विचार आपण हजारो वर्षांपासून करत आलो आहोत. तर आज आपण याच विचारांचा एक अविश्वसनीय प्रवास पाहणार आहोत, म्हणजे आपली विश्वाबद्दलची समज नेमकी कशी बदलत गेली याची ही कहाणी आहे. ही गोष्ट गमतीशीर वाटते नाही का? एका शास्त्रज्ञाला मिळालेलं हे उत्तर खरं तर एका खूप महत्वाच्या प्रश्नाला हात घालतं. आपल्याला जे काही माहिती आहे ते खरंच कसं माहिती आहे? आपलं विश्व नक्की कसं दिसतं? या आपल्या ज्ञानाचा पाया तरी काय आहे? तर मग या प्रश्नाचं उत्तर शोधायला आपल्याला इतिहासात खूप मागे जावं लागेल. याची सुरुवात झाली होती प्राचीन ग्रीकांपासून, जिथे पहिल्यांदाच विश्वाला समजून घेण्यासाठी दंतकथांऐवजी तर्काचा वापर केला गेला. विचार करा, आजपासून जवळपास 2300 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे ही. तेव्हाच एरिस्टॉटल नावाच्या एका तत्ववेत्त्याने कोणत्याही मोठ्या उपकरणांशिवाय हे सिद्ध केलं होतं की आपली पृथ्वी गोल आहे. आणि यासाठी त्याने कोणताही दैवी आधार घेतला नाही, तर चंद्रग्रहणासारखी, समुद्रावरून येणाऱ्या जहाजांसारखी साधी, डोळ्यांना दिसणारी निरीक्षणं वापरली. बरं, पृथ्वीचा आकार तर ठरला, पण एक मोठा प्रश्न, एक वाद अजूनही बाकी होता. या अथांग ब्रह्मांडाच्या केंद्रस्थानी नक्की कोण आहे? आपली पृथ्वी की सूर्य? या प्रश्नावरून पुढची अनेक शतकं एक मोठं वैचारिक मंथन चालणार होतं. एरिस्टॉटलच्याच विचारांवर पुढे टॉलेमीने एक विस्तृत मॉडेल तयार केलं. यात पृथ्वी स्थिर होती आणि सूर्य, चंद्र, तारे सगळं काही तिच्या भोवती फिरत होतं. या मॉडेलने लोकांच्या मनावर इतकी घट्ट पकड बसवली होती की पुढची तब्बल 1500 वर्ष लोक विश्वाला याच नजरेतून पाहत राहिले. आणि मग 1514 मध्ये निकोलस कॉपर्निकसने एक साधा पण इतका धाडसी विचार मांडला की तिने सगळी समीकरणच बदलून टाकली. तो म्हणाला, एक मिनिट थांबा, आपण पृथ्वीऐवजी सूर्याला विश्वाच्या केंद्रस्थानी ठेवून पाहिलं तर? अर्थात फक्त एक कल्पना पुरेशी नव्हती, तिला पुरावा हवा होता. आणि तो पुरावा आला गॅलिलिओच्या दुर्बिणीतून. त्याने दाखवून दिलं की गुरुग्रहाभोवतीही त्याचे स्वतःचे चंद्र फिरतात, म्हणजे सगळंच काही पृथ्वीभोवती फिरत नाही. आणि मग केपलरने ग्रहांच्या लंबवर्तुळाकार कक्षांचा शोध लावून या सूर्यकेंद्रित मॉडेलवर जणू शिक्कामोर्तबच केलं.